तोंडातून दुर्गंधी येणे, दात पिवळे असणे किंवा दातांना कीड असो किंवा उष्णतेमुळे तोंडातलं आलेलं असो, दात कितीही वेळा ब्रश केल्यानंतर पिवळे दिसतात किंवा थंड किंवा गरम खाल्ल्यानंतर दातांमधून झिंझिण्या येतात. दातांचा पिवळसरपणा घालवण्यापासून ते दातांच्या अनेक समस्यापासून तुम्हाला हा उपाय सुटका मिळवून देऊ शकतो. अगदी घरातच असलेलं साहित्याचा आपण वापर करणार आहोत आणि हे साहित्य अवघ्या 10 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला भेटतं. तुमच्या दातांची कोणतीही समस्या असो, या समस्येला तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायाने तुमची समस्या 100% दूर होणारच. कोणताही खर्च लागत नाही. अवघ्या घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा रामबाण उपाय करू शकतो. तुमच्या दातांची कोणतीही समस्या असो, तुमच्या समस्येवर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणारच आहे. तुम्हाला 100% रिझल्ट भेटण्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. सर्वात अगोदर इथे मी तुरटी घेतलेली आहे. आता ही तुरटी सगळ्यांच्या घरात तर असतेच. 10 रुपयांमध्ये भरपूर प्रमाणात भेटणारी ही तुरटी दातांसाठी खूपच फायदेशीर आहे. आणि तुरटीचे दातांसाठीच काय तर शरीरासाठी किंवा शरीराचे इतरही प्रॉब्लेम्स असतील तर या तुरटीचा उपयोग करून तुम्ही हे सर्व प्रॉब्लेम करण्यासाठी आपण अनेक प्रकारची रासायनिक उत्पादने वापरतो, पण तरीही दातांचा पिवळेपणा निघत नाही. या रासायनिक टूथपेस्टमुळे काय होतं, दात अधिक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरटी ही पाण्याची स्वच्छता करते याबाबत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तसंच तुरटीचा वापर हा केवळ शेविंग किट दरम्यान करण्यात येत नाही, तर दातांच्या अनेक समस्यांवर याचा उपयोग होतो. तुम्ही दाताच्या एखाद्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुरटीचा तुम्ही नक्कीच उपयोग करून पहा. सर्वात अगोदर इथे मी मोठ्या आकारात 3 ते 4 तुरटीचे खडे घेतलेले आहेत आणि सोबतच एक खलबत्ता घेतलेला आहे. या खलबत्त्यामध्ये ही मी तुरटी कुटून घेणार आहे, म्हणजेच कुटून याची मी बारीक पावडर तयार करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर या तुरटीचे छोटे छोटे खडे करून तुम्ही मिक्सरला फिरून याची बारीक पावडर मिक्सरला फिरून घेताना तिचे छोटे छोटे तुकडे करून नंतरच ही तुरटी मिक्सरला बारीक अशी करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता याची मी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. पण हाताने कुटल्यामुळे याच्यात थोडेसे जाडसर असं कण राहिलेले आहेत, त्यामुळे मी एक बारीक चाळणीने ही तुरटी चाळून घेणार आहे. म्हणजे काय होईल, तुरटीची पावडर बाजूला होईल आणि तुरटीचे जे काही मोठे खडे राहिले असतील ते वेगळे होतील. आता ही तुरटीची पावडर बारीक चाळणीने चाळून घेतल्यानंतर इथे थोडेसे जाडसर असे कण राहिलेले आहेत. आता हे पुन्हा मी कुटून किंवा मिक्सरला फिरून घेणार आहे आणि पुन्हा याची पावडर तयार करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची ही आपल्याला तुरटीची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तुरटीचे तुम्हाला जितके फायदे सांगू ना तेवढेच कमी आहेत. तर आता ही तुरटीची पावडर तयार करून घेतल्यानंतर गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एखादा साधा तवा देखील गॅसवर गरम करण्यासाठी ठेवू शकता आणि तवा तापला की त्यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे ही तुरटीची पावडर टाकायची आहे. आणि तुरटी तव्यावर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचा आणि पावडर तव्यावर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता या तुरटीचं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता तुरटी पूर्णपणे विरघळू द्यायची आहे आणि नंतरच गॅस बंद करायचा आहे. जर आपण तुरटीचे थोडेसे मोठे असे खडे ठेवले असते तर आपल्याला थोडासा वेळ लागला असता. त्यामुळे मी तुरटीची अशी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि नंतर ही पावडर तव्यामध्ये टाकलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता तुरटी पूर्णपणे विरघळलेली आहे. आता पहिली तुरटीची पावडर विरघळल्यानंतर पुन्हा साधारण मी 1 ते 1.5 चमचा पुन्हा पावडर या तव्यावर टाकलेली आहे आणि पुन्हा हिला विरघळून घ्यायचं आहे. तुरटी पूर्णपणे विरघळल्यानंतर असं हे पाणी तयार होतं. पाणी तयार झाल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आणि ही तुरटी म्हणजे या तुरटीचं पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. साधारण हे पाणी थंड होण्यासाठी 5 मिनिटे लागतात. आता 5 मिनिटांनंतर तवा देखील गार झालेला आहे आणि हे तुरटीचं मिश्रण देखील गार झालेलं आहे आणि तुम्ही पुन्हा पाहू शकता या तुरटीचं पावडर असं कडक स्वरूपात असं तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला या तुरटीचं पावडर गरम करून घ्यायचं आहे. आता राहिलेला तुरटीचं पावडर देखील अशाच पद्धतीने मी गरम करून घेणार आहे आणि अशाच प्रकारचं हे मिश्रण तयार होतं. सर्व तुरटी गरम करून घेतल्यानंतर पुन्हा इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही तुरटी पुन्हा मिक्सरमध्ये फिरून याची बारीक पावडर तयार करून घेऊ शकता. आता पुन्हा हे कुटून मी याची बारीक पावडर अशी तयार करून घेणार आहे. आता या तुरटीची पुन्हा मी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता याचे कुठेही आपल्याला जाडसर कण ठेवायचे नाही. पावडर तयार करून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे. शक्यतो बेकिंग सोडाच टाकायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला 3 लवंग टाकायचे आहेत. पण लवंग अशीच न टाकता आपल्याला या लवंगाची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. आता ही लवंग मी पुन्हा खलबत्त्यात बारीक अशी कुटून घेणार आहे. आता लवंग हा मसाल्यातील पदार्थ प्रत्येकाच्या घरी असतोच. या लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे निरोगी दातांसाठी उपयोगी ठरतात. तर कधीही अचानक तुमचे दात किंवा जर अचानक दाढ दुखायला लागली तर तुम्ही दातांमध्ये ही लवंग धरू शकता. तुम्हाला लगेचच या लवंगामुळे फरक पडेल. आता या लवंगाची देखील मी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. हे 3ही साहित्य एकत्र करून घेऊयात. याच्यातलं कोणतं साहित्य आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही असं मला वाटतं आणि हे बनवण्यासाठी जास्त काही खर्च देखील लागत नाही.
इथे हे आपलं दंतमंजन तयार झालेलं आहे। तोंड येण्यापासून ते तोंडातून दुर्गंधी येणे किंवा दात पिवळे असणे किंवा दातांना कीड असो किंवा तोंडातलं आलेलं असो किंवा दात कितीही वेळा ब्रश केल्यानंतर देखील पिवळे दिसतात, थंड किंवा गरम खाल्ल्यानंतर देखील दातांमधून झिंझिने येतात, असे तुमचे दातांबद्दल कोणतेही प्रॉब्लेम असो, या दंतमंजनाने तुमचे दातांचे जे काही समस्या असतील त्या दूर होतील। या पावडरने जर तुम्ही दिवसातून 2दा जरी दात घासले तर तुमचे पिवळे दात एकदम मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकणार। सोबतच तुमचे दातांविषयी इतर कोणतेही प्रॉब्लेम असू द्या किंवा कोणतेही जुने प्रॉब्लेम असू द्या, ते या पावडरने दूर होणारच। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।